दादांचा ऍक्सिडेंट होऊन 2 दिवस होऊस तर त्यांनी 4 ते 5 नवीन मोबाईल त्या ठिकाणी वापरले केला. जेव्हा अजितदादांचा ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी सगळ्यात जास्त फोन त्यांना त्यावेळेस तिथं आले होते. दादांचा ऍक्सिडेंट होण्यापूर्वी आणि नंतर उलाढाल त्या बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात झालं असं काही लोकांचं मत आहे आणि त्याचे पुरावे सुद्धा दिलेले आहेत. अजितदादांच्या घराबाहेर तिथं काळी पूजा तिथं केली जाते आणि अशा सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर हेतू बघता दादांना इजा पोचवावी असा कोणाचा हेतू होता का? जो कोणी कॅप्टन, खोटा कॅप्टन, खरा भोंदूबाबा जो होता त्याच्या बाबतीत पूर्वीपासून त्याच्याकडे एकच नंबर असायचा. पण माझ्या अंदाजाने 20 सप्टेंबरच्या आसपास म्हणजे दादांचा ऍक्सिडेंट होण्याच्या 8 दिवस आधी त्याने एक वेगळा नंबर घेतला, त्याचा वापर केला, परत तो नंबर कॅन्सल केला, दुसरा नंबर आणि मोबाईल घेतला, तो कॅन्सल केला, तिसरा नंबर घेतला. असे दादांचा ऍक्सिडेंट होऊन 2 दिवस होऊस तर त्यांनी 4 ते 5 नवीन मोबाईल त्या ठिकाणी वापरले आणि ते वापरत असताना एक तर मोबाईल फक्त 19 मिनिटं संभाषण करण्यासाठी वापरला असं कुठेतरी कळतंय. आणि मग अशा आणि त्याच्याच बरोबर 28 तारखेला जेव्हा अजितदादांचा ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी सगळ्यात जास्त फोन त्यांना त्यावेळेस तिथं आले होते. आता त्याच्याच बरोबर फोनचा मुद्दा आहेच. पैशाच्या बाबतीत सुद्धा दादांचा ऍक्सिडेंट होण्यापूर्वी आणि नंतर उलाढाल त्या बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात झालं असं काही लोकांचं मत आहे आणि त्याचे पुरावे सुद्धा दिलेले आहेत. मग अजितदादांच्या ऍक्सिडेंटच्या आसपासच मोबाईल बदलले जातात, मोबाईलचा फोन येतो, पैशाची उलाढाल होती, अजितदादांच्या घराबाहेर तिथं काळी पूजा तिथं केली जाते आणि अशा सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर हेतू बघता दादांना इजा पोचवावी असा कोणाचा हेतू होता का? ती व्यक्ती कोण? ते सत्तेतले आहेत का, मोठे नेते आहेत का दुसरं कोणी आहे? याचं कुठेतरी शहानिशा व्हावी यासाठी सीबीआय आणि ईडीने कारवाई सुरूच केलेली आहे. पण अजितदादांच्या अँगलनी सीआयडी शांत बसलेलं आहे, झोपलेलं आहे असं आमचं मत आहे. त्यांनी सुद्धा जागं व्हावं आणि या विषयामध्ये लक्ष घालावं, काय खरं घडलं हे त्या ठिकाणी बघावं. म्हणून आम्ही म्हणतोय की सीबीआयकडे जर हा तपास देता आला तर तुम्ही त्या ठिकाणी द्यावा. ही फक्त आमचीच मागणी असं नाही, सत्तेत असणारा अजितदादांचा जो आजचा पक्ष आहे त्यांनी सुद्धा याच्या आधी मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी स्मरणपत्र दिलं, अधिवेशनात आम्ही हा मुद्दा मांडला, आम्हाला उत्तर मुख्यमंत्री साहेबांनी दिलं. हो, या बाबतीत आम्ही होम मिनिस्टर साहेबांशी बोलू, पण आतापर्यंत या बाबतीत 1% सुद्धा काम दुर्दैवाने त्या ठिकाणी झालेलं नाही. म्हणून कुठेतरी आम्हाला असं वाटतं की उलट आमच्या शंका आता वाढत चाललेल्या आहेत.